कळवणमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका, 3 जुगारबाज ताब्यात, 92,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त। शून्य सहनशीलता मोहिमेअंतर्गत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई। कळवण शहरात अवैध जुगार व्यावसायिकाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 जणांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 92,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मटन मार्केटलगत देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या झाडाच्या आडोशाला काही व्यक्ती कल्याण मटकाच्या माध्यमातून जुगार व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळवण पोलिसांनी 23 जून रोजी सायंकाळी छापा टाकला। या कारवाईत भालचंद्र बस्ते वय 55 राहणार गांधी चौक कळवण, सागर निर्भवने राहणार निवाणे आणि प्रमोद बाजीराव पगार राहणार कळवण यांना ताब्यात घेण्यात आले। घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, 2 दुचाकी, जुगाराच्या पावत्या, लेटर पॅड व इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शून्य सहनशीलता मोहिमेअंतर्गत अवैध धंद्याविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे। या धडक कारवाईमुळे जुगार व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यवाहीचे स्वागत केले जात आहे। दरम्यान नांदुरी परिसरात सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या अवैध मटका व्यावसायिकावरही कठोर कारवाई करून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। गिरणा न्यूज नेटवर्क मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, कळवण।